देवी, उमाईच मत्सर असल्याची पूर्ण खात्री पटली आहे का तुम्हाला? हो, आता काहीच शंका नाहीये माझ्या मनात। मग वाट कसली पाहताय? हे सत्य थेट तुळजा देवींना का सांगत नाही तुम्ही? हे सत्य तिला सांगणारच आहे, पण त्याआधी मला उमाचं खरं रूप उघड करायचंय। असं का? नंदी महाराज, तुळजाई नसताना सुद्धा मी रिपूंचा सामना केलाय, पण ह्यावेळी गोष्ट वेगळी आहे। तुळजाई उमाच्या बाबतीत हळवी आहे। उमा इथे यायच्या आधी तुळजाईला तिची आठवण आली होती, तेव्हा ती किती हळवी झाली, आठवतंय ना? योगनिद्रेतून जागे झाल्यापासून आम्हाला राहून राहून उमाचीच आठवण येते। कुठे असेल ती? कशी असेल? दादा, कसा आहेस? कसा असणार आहे? काल होतो तसाच आहे। असा काय फरक पडणार आहे? तसं नाही रे, थोडं बोलायचं होतं। परवा कामासाठी जरा बाहेर गावी गेलो होतो। तुझ्या गावी जाऊन आलो, तुझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना भेटलो। काय गरज होती तुला तिथे जाऊन आमच्या चौकशा करायची? तसं नाही रे, आणि जाऊन आलो ते बरंच झालं ना। तुम्ही इथं का आलाय, तुम्ही काय अडचणीत आहात, हे समजा कळलं आहे मला। हा, आता कळलं। आपल्या भावाला कमी लेखण्यासाठी, त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी तिथे गेला होता ना? असं काही नाही रे, असं का बोलतोयस तू? तुझी समधी नाटकं माहिती आहेत मला, आणि आमच्या शेजाऱ्यांनी तुला काहीतरी खोटं नाटक सांगितलं असणार। ती जळतात माझ्यावर। अरे त्यांचं सोड रे, पण मी आज स्वतः जाऊन समधी परिस्थिती बघून आलो ना। तुझं कुटुंब संकटात आहे ते ध्यानात आलंय माझ्या, पण तुम्ही आमचेच आहात रे। तुमचं संकट ते आमचं संकट, असंच मानतो मी। हा, आत्ताच आमचा एवढा पुळका काय येतोय हे ठाव आहे मला। म्हणजे तुला मला यातलं काय बी द्यायचं नाहीये, म्हणून तुझी नाटकं चालल्यात ना? मग असं काही नाहीये, मी म्हणलं ना तुला, हे समजा तुला घे, मला काय बी नको। उलट तुला अजून काही हवं असेल तर मला सांग, आम्ही मदत करायला तयार आहोत तुला। हे बघ, तुझ्या मदतीची मला काय बी गरज नाहीये। गाण्याची पूजा झाली की मी माझी वाटणी घेणार, म्हणजे संपलं समजा। आणि हे ठरलेलं आहे, यात काय बी बदल व्हायचा नाही। अजून बी आपली असलेली एक महत्वाची गोष्ट राहिली आहे। कुठली गोष्ट? जगदंबा। तुळजाईला उमाबद्दल समजेल तेव्हा तिला खूप त्रास होईल। तिच्या मनात उमाबद्दल असलेल्या गोड आठवणी आणि आत्ताचं उमाचं रूप यातला फरक बघून तिचा संताप होईल। ज्यांनी कुणी हा खेळ केलाय त्यांच्यावरती खूप चिडेल। कदाचित हा क्रोध मोठा विनाश घडवून आणणार असेल। पण मग देवी, यावर उपाय काय? म्हणूनच मला मत्सराला खऱ्या रूपात आणायचं आहे। यावेळी हे असुर अतिशय कपटी डाव खेळलेत। मला कुठली घाई न करता प्रत्येक पाऊल अगदी सावधपणे टाकावं लागणार आहे। तुम्ही हे कसं करणार आहात? आपल्याकडे तर आता ते पवित्र पाणीही नाहीये। आहे माझ्या डोक्यात एक मार्ग। काय हो, असे उदास चेहरा करून का बसून राहिलात? काय झालं? दादाशी बोललो मी, तुला सांगितलं होतं ना त्याच्याबद्दल। वय, मग काय म्हणले ते? काही नाही, मला समधी परिस्थिती माहीत झाल्याचं सांगितलं त्याला। त्याच्या गावी जाऊन आलो, ते आवडलं नाही त्याला, रागावलं माझ्या। पण मी तिथं का गेलो हे समजून न घेता गैरसमज करून घेतला त्याने। अरे देवा, वय का? वय ग, तर काय करायचं गंगाई? अव, मी काय म्हणती, अशा गोष्टी बाहेर कुणाला बी सांगायला आवडत नाहीच, आणि तुम्हाला त्या कळल्या म्हणून भाऊजी रागावले असतील। तुम्ही मनावर नका घेऊ। मनावर कसं घेऊ नको गंगाई,
अगं सक्का भाऊ परक्यावानी मत्सर करतोय माझा. मला त्याला मदत करायची पण त्याला ती समजतच नाही. त्याला वाटतंय मी रुबाब दावण्यासाठी हे समज करतोय. असं नाहीये ग. अव भय, मला कळतंय समद. थोडा येळ जाऊ द्या, समद ठीक होईल. आता त्यो सदू बघा, तो त्यांचाच मुलगा आहे ना व. तो कसा शहाण्यावानी वागतो त्याच्याकडे बघून तर मला खात्रीच वाटते आज ना उद्या त्या दोघांना बी त्यांची चूक कळल आणि वाटणीचा विषय पण सोडून देतील ते. वाटणीचं काय नाही ग. आपल्याला काय बी नकोय, पण त्याला जगदंबा हवी. आपली लेक त्याला कशी देणार? नाही द्यावी लागणार. या आधी सुद्धा असं किती वेळा झालं, जगदंबा आपल्यापासून लांब जाईल असं वाटलं, पण असं कधीच झालं नाही आणि आता पण होणार नाही. एकदा का घाण्याची पूजा झाली ना की समद ठीक होईल बघा. तुम्ही नका काळजी करू. गंगाई, असंच होईल ना व? भय, असंच होईल समद. आणि नाही झालं तर आपण समद ठीक करू. तुम्ही काळजी करू नका. जगदंबा, आलीस तू? कुठे गेली होतीस? बघ ना, माझ्या पायाला केवढं लागलंय. मला वाटलं की तू माझ्याजवळ थांबशील माझी काळजी घ्यायला, पण तू निघूनच गेलीस. तुला तहान लागली असेल ना? थांब हा, मी पाणी आणते तुझ्यासाठी. आई गं, केवढा पाय दुखतोय माझा. तरी पण आणते हा तुझ्यासाठी पाणी. तू माझी आवडती आहेस ना? पुरे कर आता. तुझी सगळी नाटकं कळलेत मला. अगं, काय म्हणतेस तू हे जगदंबा? मी नाटक करते असं वाटतंय तुला? हो. तू कोण आहेस तेही कळलंय मला. म्हणजे तुला काय कळलंय माझ्याबद्दल? कोण आहे मी? तूच खरी मत्सर आहेस. गावभराचं पापड लाटायला गेली का कोणाच ठाऊक. तेवढा उशीर का होतो हिला? जगदंबाचं कोणतं रहस्य ठाऊक असेल हिला? काय ग, एवढा उशीर का झाला तुला? अगं, एका घरचं काम थोडी होतं. 4 ठिकाणी मदतीला जावं लागतंय. उशीर होणारच की. तुझा जीव का एवढा वर खाली व्हायला लागलाय? अगं, मग काय होणार? जाताना काय तर सांगून गेलीस. जगदंबाचं कुठलं तरी रहस्य माहिती असं म्हणालीस ना. सांग, कुठलं रहस्य माहितीये तुला? सांग. आई ग, काम करून माझं अंग लय दुखायला लागलंय. दमलेल्या माया आल्या आल्या कोणी पाणी विचारत नाही. काय सांगत होती जगदंबाबद्दल? सांग. अगं, जे मला माहिती आहे ते तुला ठाव असेलच की. हिला नेमकं काय माहिती आहे हे समजून घ्यायलाच हवं. तेही माझ्याकडची माहिती हिला कळू न देता. हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय हे मला चांगलंच माहिती, पण
तुला जगदंबाबद्दल कुठलं रहस्य माहितीये हे मला तुझ्या तोंडातून वदवून घ्यायचंय, सांग. झालं का आता? ते बी मीच सांगायचं वय. तू कोण आहेस, तुझं सत्य काय आहे ते बी मीच सांगितलं की. आता जगदंबाबद्दल तू मला सांग. असा खेळ आपण खेळायला नको, कळलं? मी असुर जरी नसले तरी त्या असुर साम्राज्यातली खास दासी आहे, कळलं? त्यामुळे मी मनात जरी आणलं ना तरी हे तुझं घर एका क्षणात जाळून राख करू शकते. जास्त ताणून समजायचा इतकाच होईल, तिला सांगूनच टाकते. मला जगदंबाचं रहस्य माहिती आहे. तुला आणि असुरकुळातल्या लोकांना जगदंबामध्ये एवढा रस का आहे सांगू का? का? कारण जगदंबा बी एक असुरच हाय, मायावी असुर. अगं जगदंबा, तुला जे वाटतंय ते अगदी चुकीचं आहे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी तर तुझी मैत्रीण आहे आणि तुळजाईची खास, तिची लेक आहे. मी कशी मत्सर असेल? तू तुळजाईला सुद्धा फसवलंयस, तिच्यावर भूल घातलीये. ते मी शोधून काढणारच, पण तूच मत्सर आहेस हे मला कळलंय. अगं, असं काही मनात आणू नकोस का जगदंबा. तुळजाईला काय वाटेल याचा विचार कर. तिला हे सांगितलंस तर ती तुझ्यावर रागवेल. तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही ती. तुळजाईला काय सांगायचंय मी बघून घेईन. तू खरंच मत्सर नाहीयेस असं तुला म्हणायचंय? हो, मी नाहीये मत्सर. ठीक आहे. हे घे, यातलं पाणी पी. तुळजाईनं आपल्याला दिलेलं पवित्र पाणी आहे हे. अगं, ते मडकं तर फुटलं होतं ना, सगळं पाणी वाहून गेलं होतं. सजूनच ते मडकं फोडलं होतं ना. हसतेस काय? ते मडकं फुटलं होतं पण पवित्र पाणी वाया गेलं नव्हतं. म्हणजे मत्सराला ह्या पाण्याबद्दल कळेल तेव्हा तो ते नष्ट करणार हे मला आधीच माहिती होतं. म्हणून मी हे पाणी दुसऱ्या मडक्यात आधीच काढून ठेवलं होतं. नाही, हे कसं शक्य आहे? मी कायम तुझ्या बरोबरच होते. हे पाणी तू कधी काढून ठेवलंस? अगं त्यात काय, तू इकडे तिकडे कशासाठी तरी गेली होतीस तेव्हाच मी पाणी बदललं होतं. हे घे, पाणी पिऊन दाखव. काय ग, तू मत्सर नाहीयेस ना? मग घाबरायचं कशाला? घे, पी हे पाणी. जगदंबा असुर आहे? अगं कशावरून? आता मला सांग, चांगल्या घरची माणसं
पोरीला असं टोपलीत सोडतील का? आणि असुरांच्या केवढ्या कथा आहेत, त्यांनी अशी पोरं वाऱ्यावर टाकली होती, होय का नाही? इथं आल्यापासून अनेक असुर तिच्या मागे लागलेत. मायावी असुर, रूप बदलणारे असुर. एक बाई तर माझ्या घरात येऊन राहिली होती. घरी तो मधराज होता ना, व त्याच्यावर बी काहीतरी चेटूक करून ना त्याला हरवलं बघ तिनं. सामान्य माणसाच्या पोरीला असं काय जमू शकतं का? होय ग. मग बाईच्या जातीने कसं नाजूक साजूक घरचा उंबरटा न वलांडणारी असं असतंय. ही बाया आल्यापासनं धीट, हिला काहीतरी बोललं की मला काही ना काही झालंच हे ठरलेलं बघ. मेलीची नजरच वाईट. अगं अगं पण ती 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 जर असुर असेल तर ती देवीची भक्ती कशी काय करेल? त्यात काय? अगं कितीतरी असुर देवीची भक्ती करतातच की. अगं महादेवांची कितीतरी भक्त असुर कुळात आहेत. त्यांच्या कहाण्या ठाव आहे की आपल्याला. तशीच ही देवीची भक्ती करत असणार बघ. पर देवी काय हिला पावत नाही बघ. आणि हे समजे जे चमत्कार आहे ना, हे ते असुर असल्यामुळेच होत आहेत. बरंच समजलंय का तुला जगदंबाबद्दल? आणखी काय काय समजलंय ते सांग ना. असुर राज्यातल्या लोकांना ती परत पाहिजे असेल बघ, म्हणून सारखं कोणाला ना कोणाला पाठवत्यात. तू बी त्यासाठी झालंस ना? आनंद वार्ता द्या. आम्ही प्रतीक्षेत आहोत. जगदंबा कुठे आहे? खोळीचे जगदंबा असुर आहे असं वाटतं हिला. ती तर तुळजाचा अंश आहे आणि याबद्दल हिला कल्पनाही नाही. असुर म्हणून ही जगदंबाचा द्वेष करते. ठीक आहे, मला याचा फायदा करून घेता येईल. असुर म्हणून जगदंबाला या गावातून काढण्यासाठी ही मला सगळ्या प्रकारे मदत करू शकते. सुंदराबाई, तुला जे वाटतंय ते अगदी तंतोतंत खरंय. हुशार आहेस ग तू. ती जगदंबा दिती मातेंच्या नात्यातली आहे. हो, म्हणजे महिषासुरांनी जेव्हा तिन्ही लोकांवर सत्ता स्थापित केली तेव्हा देवांनी तिला पळवलं आणि दिला वाऱ्यावर सोडून. आणि मग ती जनक आणि या गंगाईला सापडली. पण आता महिषासुरांना ती परत हवी आहे. वाटलंच मला. तू तिला इथून परत घेऊन जायला आली आहेस ना? म्हणजे कसं, गेल्या वेळी आले होते ना तेव्हा जगदंबाच ती मुलगी आहे हे बघायचं होतं मला. पण आता तर सगळंच माहिती झालं. तूच सांगितलंस की सगळं. आता आपण जगदंबेचं हे रहस्य समद्या गावाला सांगू, म्हणजे गावकरी तिला गावात ना हाकलतील. अगं एवढं सोपं नाही हे. त्या जगदंबाने त्या गावकऱ्यांसाठी एवढं सगळं केलंय की त्यांना आता विश्वास बसलाय. त्यामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने हा डाव खेळावा लागणार. कळतंय का? म्हणजे नेमकं काय करायचं? योग्य वेळ आली की सगळं सांगेन मी तुला. तोपर्यंत मी जे सांगेन ते करायचं. करशील ना? करण की. बघ, आता त्या जगदंबाचा खेळ संपायला वेळ लागायचा नाही. वाईट झालं ग. मडकं फुटलं, सगळं पाणी पुन्हा वाया गेलं. पण तू काळजी करू नकोस. हे मडकं असंच चुकून तुझ्या हातून फुटणार हे मला माहितीच होतं. म्हणूनच आणखीन एक मडकं तयार ठेवलं होतं मी. हे घे. हे काय चाललंय? तू खोटं बोललीस माझ्याशी. अशी किती मडकी भरून ठेवली आहेस तू? अगं, ते मडकं चुकून दिलं होतं तुझ्याकडे. हेच खरं मडकं आहे.
याच्यातच पवित्र पाणी आहे. खोटा बोललीस तू. हो का? मग तू सगळं पाणी पिऊन टाक ना. तुला काय अडचण आहे? घे. आता का घाबरलीस? कारण तू मला फसवतेस, खोटं बोलतेस माझ्याशी. अगं मग तू खरं बोल ना. तूच मच्छर आहेस हे सांगून टाक. बघ, अजूनही तू पाणी प्यायला तयार नाही. याचा अर्थ तूच मच्छर आहेस. हो, मीच मच्छर आहे. काय करशील तू? मी हे तुझ्याला सांगणार आणि आम्ही दोघी मिळून तुझा अंत करणार. खरंच? तू काहीही केलंस तरी माझा अंत करू शकणार नाहीयेस. आम्ही दोघींनी मिळून आधीच्या 5 रिपूंना धडा शिकवला होता. आता तुलाही धडा शिकवणार.